नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे. मित्रांनो, जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत आरोग्य विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरायचे आहेत. त्यासाठी तुम्ही घरी बसल्या फॉर्म भरू शकतात. खूप मोठी अशी जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे. तुमची जिल्हा परिषद कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. त्या जिल्हा परिषदची अशी जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. जरी मित्रांनो ही सोलापूर जिल्हा परिषदसाठी जाहिरात आली असेल तरी देखील महाराष्ट्रामधून तुम्ही कुठूनही अप्लाय करू शकतात. ऑनलाईन फॉर्म आहे. तर बघू शकता मित्रांनो, ही जी जाहिरात आहे आरोग्य विभागासाठी आलेली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी असतील किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत मित्रांनो ही जाहिरात देण्यात आलेली आहे. डिटेलमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. जवळपास 230च्या प्लस मित्रांनो पदं याच्यामध्ये भरली जात आहेत. ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे तेही तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या सामाजिक समांतर आरक्षणानुसार इथं पदं मित्रांनो त्यांनी दिलेले आहेत. तर बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान मित्रांनो 2024-25 ही पहिली जाहिरात आलेली आहे आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापूर अंतर्गत. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो तुमची पदं जी भरली जातात 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असतात. परंतु 11 महिन्यानंतर तुमचं काम मित्रांनो समाधानकारक असल्यास पुढं तुमचं पोस्टिंग देखील मित्रांनो वाढवलं जातं. तुमचं 11 महिन्यानंतर पुन्हा मित्रांनो तुम्हाला पुनर्नियुक्ती दिली जाते. लाईफ टाईम असंच कॉन्ट्रॅक्ट रिन्युअल होत राहतं. याचं मित्रांनो एक डेट असते, एक वयापर्यंत हे कॉन्ट्रॅक्ट चालूच राहतं मित्रांनो, म्हणजे रिटायर होईपर्यंत. तर राष्ट्रीय आरोग्य अभियान जे आहे मित्रांनो याच्यामध्ये संपूर्ण पदं जी आहेत कॉन्ट्रॅक्टवरतीच भरली जातात. कुठलीही पदं याच्यामध्ये परमनंट नसतात. ह्यांची आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत वेगळी बिंदू नामवली असते. जिल्हा परिषदची एक वेगळी परमनंट पदं असतात, परंतु ही वेगळी पदं जी आहेत जी की कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती भरली जातात. आणि याच्यामध्ये सामाजिक समांतर आरक्षणानुसार तुम्हाला फॉर्म करायचा मित्रांनो. तर बघा, एकूण 230 रिक्त पदांची ही भरती प्रक्रिया राबवण्यात येते. 24 संवर्गाची मित्रांनो पदं भरली जात आहेत. खूप महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो, इथं तुम्ही नक्की अर्ज करू शकता, कारण याची परीक्षा होत नाही. थेट तुमच्या गुणानुसार शेवटच्या वर्षाचे गुण जे तुम्हाला आहेत, जी पात्रता मागितले त्यानुसार मित्रांनो इथं सिलेक्शन तुमचं होतं. ना मुलाखत असते ना या ठिकाणी परीक्षा होते मित्रांनो. तर डिटेलमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला सांगतोय. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा असेच अपडेट पाहण्यासाठी. तर बघा मित्रांनो, पहिलं पद आहे अतिविशेष तज्ज्ञ. विशेष तज्ज्ञ ही आपण महत्त्वाची पदं फक्त पाहणार आहोत. ही फक्त तुम्हाला पदं मी सांगतोय, यासाठी देखील जागा आहेत. वैद्यकीय अधिकारी जागा आहे. कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य याची देखील जागा आहे. दंतचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, त्यानंतर ऑडिओलॉजिस्टची देखील जागा आहे. डिग्री इन ऑडिओलॉजीमध्ये झालेलं पाहिजे. सर्वक्षम प्रशिक्षक, ग्रॅज्युएट डिग्री रिलेव्हंट कोर्समधून मागितला आहे. मनोविकृती नर्स, बघा आता नर्ससाठी वेकेन्सी आलेली आहे. 10 नंबरचं पद आहे पहा. सायकॅट्रिक नर्स असं आपण त्याला म्हणतो. एक जागा आहे मित्रांनो. GNM किंवा BSc नर्सिंग विथ या ठिकाणी तुमचं फिजिट्रीमधून या ठिकाणी तो विषय असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला 25,000 स्टार्टिंग पेमेंट आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामध्ये तुमचं पोस्टिंग असणार आहे, जिल्हा रुग्णालयामध्ये. त्यानंतर अर्थसंकल्प व वित्त अधिकारी BCom किंवा MCom झालेलं असणं गरजेचं आहे. याला एक्सपिरियन्स मात्र 3 वर्षाचा त्यांनी मागितलेला आहे. त्यानंतर बघा, फिजिओथेरपिस्टची पोस्ट आहे. एक्सपिरियन्सची इथं गरज नाही. कृष्ठरोग कार्यालय आणि जिल्हा रुग्णालयामध्ये या ठिकाणी ही पोस्टिंग आहे. याच्या मित्रांनो एक अशा 3 जागा भरल्या जातात. ग्रॅज्युएट डिग्री इन फिजिओथेरपीमध्ये तुमचं असणं गरजेचं आहे. 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे. आणि वयोमर्यादा सर्वांसाठी 18 ते 38 खुल्या प्रवर्गाला आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्षापर्यंत. त्यानंतर बघा, कार्यक्रम समन्वयकचं पद भरलं जातं मित्रांनो. MSW किंवा MA इन सोशल सायन्स तुमचं झालेलं आहे तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकतात. एक्सपिरियन्सची गरज नाही. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय जिल्हा रुग्णालयामध्ये पोस्टिंग आहे. याच्यासाठी मित्रांनो एकच जागा आहे. तर 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी आहे. कार्यक्रम समन्वयक DPS RBSK मध्ये मित्रांनो MSW तुम्ही केलेलं आहे फक्त तरी देखील अप्लाय करू शकतात. आणि MA तुम्ही सोशल सायन्स हा सब्जेक्ट घेऊन घेतलेला आहे तर अप्लाय करू शकतात. याची परीक्षा होत नाही. तुमच्या शेवटच्या गुणानुसार मित्रांनो तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्याचसोबत मित्रांनो आता पुढचं महत्त्वाचं पद आहे ते म्हणजे आरोग्य अधिपरिचारिका. या पदासाठी मित्रांनो सर्वात जास्त वेकेन्सी या ठिकाणी भरल्या जात आहेत. बघू शकता या ठिकाणी 10 + 2 + 8 + 6 प्लस या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी वरी बघितलं तर 12, त्यानंतर 15, 5 अशा पद्धतीच्या वॅकेन्सी आहेत. स्टाफ नर्ससाठी सर्वात जास्त वॅकेन्सी मित्रांनो भरल्या जात आहेत. टोटल वॅकेन्सी जर आपण बघितलं मित्रांनो, एकूण रिक्त पदसंख्या केली तर 83 वॅकेन्सी टोटल या पदासाठी आहेत मित्रांनो. तुमचं GNM किंवा BSc नर्सिंग झालेलं आहे तर अप्लाय करता येणार आहे. 18 ते 38, 18 ते 43 असं वयोमर्यादा आहे. 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी आहे. याच्यामध्ये पाहू शकता उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, त्यामध्ये आता मित्रांनो हे सोलापूरसाठी आहे. तर तुम्ही इथं जॉब पोस्टिंग तुम्हाला पाहिजे तर सोलापूरमध्येही अप्लाय करू शकतात. जसं की अकलूज असेल, नातेपुते असेल, माळशिरस असेल, त्यानंतर
जिल्हा रुग्णालय विविध ठिकाणचे आहेत, उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर असेल, ह्या प्रत्येक ठिकाणी तुमचं पोस्टिंग आहे मित्रांनो. परत अशी संधी भेटत नाही. ह्या ज्या जागा असतात मित्रांनो थेट तुमच्या गुणानुसार भरले जातात, परीक्षा मुलाखत होत नाही. त्यासाठी तुम्ही नक्की इथं ॲप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर पहा मित्रांनो, पुढचं पद भरलं जातं आहे 15 नंबरचं, ते म्हणजे लेखपाल अकाउंटंट या ठिकाणी आहे. ऑडिटसाठी आणि IDWसाठी 2 जागा भरल्या जात आहेत. याच्यामध्ये 18,000 स्टार्टिंग पेमेंट तुम्हाला असणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय म्हणजे झेडपीमध्येच डायरेक्टली पोस्टिंग तुमचं असणार आहे. BCom MCom तुमचं झालेलं आहे. आणि मित्रांनो या ठिकाणी तुमचं इंग्लिश 40 मराठी 30 टायपिंग झालं आहे, MSIT झालं आहे आणि तुमचं या ठिकाणी MSCOE झालेलं आहे. पुणे त्यांनी म्हटलेलं आहे. EGC TBC टायपिंग असेल तर तुम्हाला ॲप्लाय करता येणार आहे लेखपाल या पदासाठी, अकाउंटंटसाठी. त्यानंतर बघा आता आरोग्य सेविकाचं देखील पद आलेलं आहे. ANMसाठी बरेच जण म्हणतात की जागा निघत नाहीत, परंतु या ठिकाणी सध्या जागा निघालेल्या आहेत. 31 जागा ANMसाठी आहेत. तर तुम्ही महाराष्ट्रामधून कुठूनही असाल तर इथं ॲप्लाय नक्की करू शकता जर तुम्हाला ANMचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. 18,000 स्टार्टिंग पेमेंट ANM आरोग्य सेविका या पदासाठी असणार आहे. सुरुवातीचा पेमेंट आहे तुम्हाला हा. नंतर तुमचं 11 महिने कॉन्ट्रॅक्ट पुढं वाढत देखील राहतं. बघा अनुसूचित जाती, इमा व आर्थिक दुर्बल घटक या ठिकाणी सामाजिक शैक्षणिक मागास 5 अशा पद्धतीने 31 वॅकेन्सी आहेत मित्रांनो. इथं तुमचं ANM कोर्स झालेला आहे विथ व्हॅलिड MNC काउन्सिल रजिस्ट्रेशन पाहिजे. याच्यामध्ये पहा ANMचं पोस्टिंग कुठे कुठे आहे, कुठल्या डिपार्टमेंटमध्ये जागा आहेत हे देखील या ठिकाणी तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे. ज्याच्यामध्ये उपकेंद्र स्तरावरती या ठिकाणी वॅकेन्सी असणार आहेत. ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, त्याचबरोबर उपकेंद्र स्तर म्हणजेच प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र असतील त्या ठिकाणी वॅकेन्सी तुम्हाला ANMच्या आहेत. तर ANMसाठी जास्तीत जास्त विद्यार्थिनींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आरोग्य सेविकांसाठी त्यांना हे जागा माहिती होतील, कारण की ANMसाठी जास्त जागा निघत नाहीत. त्यानंतर पहा 17 नंबरची पोस्ट भरली जाते कार्यक्रम सहाय्यकची. याच्यामध्ये मित्रांनो कार्यक्रम सहाय्यकला एनी ग्रॅज्युएट विथ इंग्लिश 30-40 टायपिंग तुमचं असणं गरजेचं आहे. 18,000 स्टार्टिंग पेमेंट आहे. कार्यक्रम सहाय्यक म्हणजेच या ठिकाणी हे डेटा एंट्री ऑपरेटरचं पद असतं. तुम्हाला डेटा एंट्री ऑपरेटरसोबतच सहाय्यकचं काम करावं लागतं. ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं आहे आणि तुमच्याकडे इंग्लिश 30-40चं वॅकेन्सी आहेत, म्हणजे सर्टिफिकेट आहेत. तर 4 जागा भरल्या जात आहेत. 18,000 स्टार्टिंग पेमेंट आहे. याच्यामध्ये 2 वर्षाचं मात्र त्यांनी या ठिकाणी अनुभव मागितलेला आहे कार्यक्रम सहाय्यक या पदासाठी. त्यानंतर औषध निर्मात्यासाठी 1 जागा ठेवण्यात आलेली आहे. एक्सपिरियन्सची वगैरे गरज नाही. त्यासोबत ANMसाठी देखील एक्सपिरियन्सची इथं गरज नाही आहे. त्यासोबत याच्यामध्ये DPharm किंवा BPharm झालेलं असणं गरजेचं आहे औषध निर्माता या पदासाठी. ग्रामीण रुग्णालयामध्ये तुमचं पोस्टिंग आहे. त्यानंतर बघा तंत्रज्ञ 2 जागा आहेत मित्रांनो. 3 वॅकेन्सी भरल्या जात आहेत. तंत्रज्ञासाठी डिप्लोमा इन ओरल हायजिनिस्ट, डिप्लोमा इन ॲडोमेट्री याच्यामधून झालेलं असणं गरजेचं आहे. क्षयरोग निरीक्षकसाठी 1 जागा भरली जाते. MSW झालेलं आहे फक्त, तर तुम्हाला ॲप्लाय करता येईल. डेटा एंट्री ऑपरेटर आयुषमधून 1 जागा आहे मित्रांनो. 18,000 स्टार्टिंग पेमेंट आहे. याच्यामध्ये देखील एनी ग्रॅज्युएशन इंग्लिश 30-40 टायपिंग MSIT असणं गरजेचं आहे. यालाही मित्रांनो इथं एक्सपिरियन्सची गरज नाही, मात्र जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामध्ये तुमचं पोस्टिंग असणार आहे. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी MBBSसाठी 9 जागा आहेत. आरोग्य अधिपरिचारिका याच्यामध्ये अजून वेगळ्या 20 वॅकेन्सी आहेत मित्रांनो. याच्यामध्ये हे GNM आणि BSc नर्सिंगसाठी ॲप्लाय करू शकतात. वरती देखील वेगळ्या वॅकेन्सी आहेत, इथं देखील वेगळ्या वॅकेन्सी अजून मित्रांनो 20 जागा भरल्या जात आहेत. 20,000 स्टार्टिंग पेमेंट आहे. त्याच्यानंतर पाहू शकता MPW पुरुष आरोग्य सेवकचं 24 नंबरचं पद आहे. 25 वॅकेन्सी इथंही भरल्या जात आहेत. आरोग्य सेवक पुरुषसाठी देखील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी असं त्या पदाचं नाव आहे. नवीन पात्रता आलेली आहे मित्रांनो या पदासाठी. 12th पास तुमचं असणं गरजेचं आहे, किंवा त्यासोबत मित्रांनो 12th पास सोबत तुमचं या ठिकाणी सेंट्रल इन्स्पेक्टर कोर्स असणं गरजेचं आहे, किंवा या ठिकाणी बेसिक पॅरामेडिकलचा कोर्स असेल. दोन्हीपैकी एक कोर्स झालेला आहे 12th पास सोबत, तर तुम्ही या पदासाठी ॲप्लाय करू शकतात. इथं लिहिलं आहे पहा 12th पास पाहिजे, आणि त्याचसोबत मित्रांनो या ठिकाणी सेंट्रल इन्स्पेक्टर कोर्स असणं गरजेचं आहे, किंवा सेंट्रल इन्स्पेक्टर कोर्स जो पण मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा तुमचा असेल अप्रूव्ड, त्यासोबत तुम्ही केलेलं असणं गरजेचं आहे. तर टोटल 24 वर्गाची पदं आहेत. 12th सायन्सवरती देखील पदं आहेत काही, त्यासोबत सेंट्रल इन्स्पेक्टर कोर्स मात्र पाहिजे, आणि बाकीची देखील पदं या ठिकाणी भरली जात आहेत. 230 टोटल वॅकेन्सीसाठी मित्रांनो ही जाहिरात आलेली आहे. या पदांसाठी जसं मी सांगितलं 11 महिने पुढं तुमचं समाधानकारक कार्यकाळानंतर तुमची पुनर्नियुक्ती दिली जाते. आता मित्रांनो लास्ट डेट याची 18/8/2024 होती ऑनलाईन फॉर्म भरायची, परंतु ती वाढवण्यात आली आहे. बघू शकता ही ऑनलाईन फॉर्म भरायची लिंक आहे. इथं शुद्धीपत्रक आलेलं आहे. या शुद्धीपत्रकात त्यांनी काय सांगितले पहा, इथं शैक्षणिक अर्हतेमध्ये आणि सामाजिक आरक्षणामध्ये चेंजेस
झालेले आहेत. बघा काय चेंजेस झालेले आहेत हे दिलेलं आहे आणि सोबत मित्रांनो ते चेंजेस झाल्यामुळं 5 दिवस करता या ठिकाणी मुदत अजून वाढवून दिलेली आहे. तर तुम्हाला आता 18 तारखेऐवजी 23 ऑगस्ट 2024 पर्यंत रात्री 11:59 पर्यंत म्हणजे 12ला एक कमी असतं आज असेपर्यंत तुम्हाला अर्ज जे आहेत करता येणार आहेत. 23 तारीख लास्ट डेट आहे. ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. आजच्या आज 1 मिनिटामध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच्यामुळं 18 तारीख असली तरी काय 23 तारीख असली काय ऑनलाईन फॉर्म लगेच तुमचा भरला जात आहे. तर 23 ऑगस्टपर्यंत पुन्हा एकदा डेट याची वाढवण्यात आलेली आहे. नक्की अर्ज तुम्ही करू शकतात. या ठिकाणी पहा ही वेबसाईट आहे. तुमच्यासमोर वेबसाईट मी ओपन केलेली आहे. इथं ॲप्लायवरती क्लिक केलं की तुम्हाला इथं मोबाईल नंबर वगैरे टाकून ॲप्लाय करायचे. ते पुढं मी तुम्हाला सांगणार आहे स्टेप बाय स्टेप कसं ॲप्लाय करायचं आहे. याच्यासाठी फीज मित्रांनो तुम्हाला खुल्या प्रयोगासाठी 300 रुपये आहे आणि राखीव प्रयोगासाठी 250 रुपये आहे. फॉर्म भरतानाच ऑनलाईन फीज तुम्हाला भरायची. तुम्ही मित्रांनो ज्यावेळेस मार्कशीट द्याल त्यावेळेस जर तुमचा CGPA किंवा ग्रेडिंग सिस्टम असेल त्यामध्ये तर त्याला विद्यापीठातून कन्वर्ट करून मित्रांनो लेटर हॅडवरती सही सिक्क्यासह तुम्हाला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करून द्यायचं आहे. लक्षात राहू द्या कारण की त्याच्यावरतीच तुमचं सिलेक्शन असणार आहे. जसं की मित्रांनो त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे की काही पदांची जी आहेत MBBSची जी पद आहे त्यांची फक्त मुलाखत होईल, मात्र बाकी सर्व पदांसाठी गुणांकन पद्धत असेल. म्हणजे याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन जे असणार आहे शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती केलं जाईल. जसं की पहा अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे 50 गुण जास्तीत जास्त दिले जातील. उच्च शैक्षणिक अर्हता असेल तुमच्याकडं तर 20 गुण जास्तीत जास्त दिले जातील आणि संबंधित पदाशी निगडीत तुम्हाला अनुभव असेल तर एका वर्षासाठी 6 गुण असे जास्तीत जास्त 30 गुण तुम्हाला मित्रांनो दिले जातील. अनुभवाचं प्रमाणपत्र जोडताना मात्र 3 महिन्याचं सॅलरी स्लिप जोडणं गरजेचं असणार आहे. असे 100 गुणांच्या आधारे तुमचं मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे. बाकी सर्व माहिती याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र देखील इथं दिलं आहे. बघा आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे तर ही लिंक आहे तुम्हाला ह्या जाहिरातीची आणि ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर पहा जसं की ही वेबसाईट ओपन होईल अशा पद्धतीने तुमच्यासमोर या ठिकाणी अशा पद्धतीने ओपन होईल. इथं तुम्हाला क्लिक हिअर करायचे फिल ॲप्लिकेशन फॉर्म. तिथं क्लिक केलं की तुमच्यासमोर पहा अशा पद्धतीने मोबाईल टाकायचं ऑप्शन येईल. त्याच्यानंतर पहा तुम्हाला पूर्ण 8 टप्पे पूर्ण करायचे ज्याच्यामध्ये तुमची पर्सनल डिटेल भरायची आहे. त्यानंतर कोणत्या पदासाठी अर्ज करताय, शैक्षणिक पात्रता आणि तुमचे डॉक्युमेंट देखील इथंच अपलोड करायचे आहेत आणि तुम्हाला फीस भरायची आहे. त्यानंतर त्याची प्रिंट घ्यायची आहे. तर हे संपूर्ण टप्पे तुम्हाला या जाहिरातीमध्ये त्यांनी दिलेले आहेत. बघू शकता ही पोस्ट आहेत सर्व. ह्या पोस्ट कुठल्या पोस्टला अप्लाय करायचं तिथं पुढे अप्लाय बटन तुम्हाला पाहायला भेटेल आणि याची प्रिंट काढून मित्रांनो तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायची आहे. डिटेलमध्ये जाहिरात वाचा त्याच्यानंतरच या ठिकाणी अर्ज काढायचा आहे. तर बघा अर्ज शेवटचा टप्पा आहे. अर्जाची प्रिंट आउट घ्या. 8 मध्ये सबमिट केल्याची प्रिंट काढता येऊ शकेल. उमेदवारांनी सदर प्रिंट स्वतःच्या माहितीकरता जतन करून ठेवायची आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती आहे डिटेलमध्ये. अजून याच्याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक व शेअर करा. तुम्हाला याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तिथून तुम्ही संपूर्ण जाहिरात जी आहे मित्रांनो डाउनलोड करू शकतात. धन्यवाद.